गुड मॉर्निंग. तर आज आमच्या शरूला थोडा कंटाळा आला होता शाळेत जायचा. तर तिला मी म्हटलं की उठ बाळा, आज तुला मी खिचडी देणार आहे. तर त्यामुळे ती उठली. तिचा आवडता पदार्थ आहे हा साबुदाण्याची खिचडी. तर मग मी त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून घेतलं, शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची घालून तिला परतून दिली आणि ती गेली शाळेला. ते आम्हालाही झाली आज नाश्त्यासाठी. आणि पिहूला कळलं की आज खिचडी बनली आहे, तिचं पण आवडतं आहे म्हणून ती पण अंघोळ वगैरे करून नाश्त्याला लगेच बसली. बिछाण्यामध्येच बसली होती आणि आज तिचे पप्पा गेले होते तिला शाळेत सोडायला. मी तिला आणण्यासाठी गेले होते. तर तिच्या स्कूलमध्ये सांगत होते की औंध परिसरमध्ये बिबट्या पाहिला आहे लोकांनी, तर तुम्ही पण तुमच्या मुलांना सांभाळा वगैरे. तर औंध आमच्या सांगवीपासून आम्ही गाडीवर 10 मिनिटात जातो. तर त्या बिबट्याला इकडे येण्यासाठी काहीच वेळ लागणार नाही. तर असं जवळ अंतर आहे खूप. तर आम्ही दिवसभर असं घाबरल्या होत्या माझ्या मुली की बाबा बिबट्या इतक्या जवळ आलाय, मम्मी कसं काय करायचं. तर हे वन अधिकारी लोक पकडतात बिबट्याला आणि परत जंगलामध्ये सोडून देतात. तर जंगलामध्ये सोडून देऊन त्याचा काही फायदा नाही आहे समाजाला. तर त्याला दिसला की त्याला तिथंच मारून टाकलं पाहिजे. शेतकऱ्यांना पण खूप त्रास होतो या बिबट्यांमुळे. मागच्या वेळेस त्याच्या मुलांना पण किती वेळा तरी ते असे ओढत घेऊन तो बिबट्या त्यांना असं मारून टाकलेले. आणि आपल्या पहिलं जसं आपण डायनासोर फक्त पिक्चरमध्ये बघत होतो, तर आमची इथून पुढची पिढी पण फक्त हे बिबटे बघतील पिक्चरमध्ये. आता काही लोकांना ना पुळका येईल की अशी काय बोलती वगैरे. तर ज्यांना पुळका येतो ना, तर त्यांनी आपले हे बिबटे उचलायचे आणि आपापल्या घरी घेऊन जायचे. मग त्यांना समजेल की काय प्रकार आहे याचा. तर खूप भीतीचं वातावरण आमच्या सांगवीमध्ये आज निर्माण झालं होतं की सगळेजण त्याचं स्टेटस ठेवत होते की इकडं पाहिलं तिकडं पाहिलं तरीसुद्धा आम्ही संध्याकाळी ना बाजारात आलो होतो. आमच्या शरूला पिहूला काय काय थोडं खायला घ्यायचं होतं म्हणून आलो होतो. घरात बसून आम्हाला कोण आणून देणार आहेत का बाहेरच्या वस्तू? नाही देणार. आम्हालाच आमची कामं करावी लागणार आहेत. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग मी भात वगैरे करून घेतला. वांग्याची आज भाजी करायची होती म्हणून ती मी करून घेतली आणि परत आम्ही संध्याकाळी खाली जाऊन बसलो. तिथं पण हाच विषय होता दिवसभराचाच की मुलांना बाबा कसं सांभाळायचं, किती भीतीचं वातावरण आहे. तर आपण पण थोडीशी काळजी घेतली पाहिजे आता इतक्या जवळ असं काही झालं आहे म्हणून. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. आणि सगळ्यांनी काळजी घ्या. जे सांगवी औंधमध्ये राहतात सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.